रामकृष्ण हरी मित्रांनो, जीवनात प्रत्येकाला एका खऱ्या साथीदाराची गरज असते. असा साथीदार जो सुखातच नव्हे तर दुःखातही आपल्यासोबत उभा राहील, जो कधीही साथ सोडणार नाही आणि ज्याच्या सहवासात मनाला शांती मिळेल. पण असा मित्र या जगात सापडणे कठीण आहे. संत तुकाराम महाराज सांगतात की त्यांना असा प्राणप्रिय सखा मिळाला आहे जो वेदांचे सार आहे, शास्त्रांचे मूर्त स्वरूप आहे आणि सगुण निर्गुण अशा सर्व रूपांत विद्यमान आहे. तो म्हणजे स्वयं परमेश्वर. चला, अभंग क्रमांक 295 मधून या अद्भुत भक्तिभावाचा अनुभव घेऊया. अभंग 295. शास्त्रांचे जे सार, वेदांची जो मूर्ती, तो माझा सांगाती प्राणसखा. म्हणून नाही आणिकांचा पांग, सर्व जाले सांग नामे एका. सगुण निर्गुण जयाची ही अंगे, तोची आम्हा सांगे क्रीडा करी. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आईते केले नभो. शास्त्रांचे जे सार, वेदांची जो मूर्ती, तो माझा सांगाती प्राणसखा. संत तुकाराम महाराज या ओळीत परमेश्वराशी असलेल्या आपल्या अतूट नात्याचे अत्यंत प्रेमळ आणि हृदयस्पर्शी वर्णन करतात. शास्त्रांचे जे सार म्हणजे सर्व शास्त्रांनी, पुराणांनी, उपनिषदांनी आणि धर्मग्रंथांनी ज्याचा शोध घेतला, ज्याच्या प्राप्तीसाठी विविध साधना मार्ग सांगितले, तो परमेश्वर. शास्त्रांचे अंतिम उद्दिष्ट मनुष्याला ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवणे हेच आहे. त्यामुळे सर्व शास्त्रांचे सार एकच आहे, परमेश्वराचे स्मरण, भक्ती आणि त्याच्याशी एकरूप होणे. वेदांची जो मूर्ती या शब्दांत संतांनी परमेश्वराचे आणखी एक वैशिष्ट्य सांगितले आहे. वेद ही सनातन धर्माचे मूलभूत ज्ञान मानले जाते. वेदांमध्ये ब्रह्म, सत्य, धर्म, यज्ञ, ज्ञान आणि मोक्ष यांचे वर्णन आहे. परंतु वेद केवळ शब्दरूप ज्ञान नाहीत, त्या ज्ञानाचे जिवंत स्वरूप म्हणजे परमेश्वर. म्हणून संत म्हणतात की जो वेदांचा मूर्त स्वरूप आहे, ज्याच्यामुळे वेदांना अर्थ प्राप्त होतो, तोच माझा खरा आधार आहे. पुढे संत म्हणतात, तो माझा सांगाती प्राणसखा. येथे भक्तीतील अत्यंत मधुर भाव व्यक्त झाला आहे. संत परमेश्वराला केवळ सर्वशक्तिमान देव मानत नाहीत, तर त्याला आपल्या जीवाभावाच्या मित्राप्रमाणे अनुभवतात. सांगाती म्हणजे सतत सोबत राहणारा सहकारी आणि प्राणसखा म्हणजे प्राणांपेक्षाही प्रिय मित्र. जगातील नाती अनेकदा परिस्थितीनुसार बदलतात. काही लोक सुखात सोबत असतात, पण संकटाच्या वेळी दूर जातात. मात्र परमेश्वर असा सखा आहे जो प्रत्येक क्षणी, प्रत्येक परिस्थितीत भक्तासोबत असतो. संतांच्या दृष्टीने देव हा केवळ मंदिरात किंवा मूर्तीत मर्यादित नसतो. तो त्यांच्या श्वासात, विचारांत, आनंदात आणि दुःखात सहभागी असतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज परमेश्वराला दूरच्या देवतेप्रमाणे नव्हे तर जीवलग मित्राप्रमाणे संबोधतात. या नात्यात भीती नसते, केवळ प्रेम, विश्वास आणि आत्मीयता असते. या ओळीचा मुख्य संदेश असा आहे की परमेश्वर हा केवळ पूजनीय देव नसून तो आपल्या जीवनातील सर्वात जवळचा मित्र आणि खरा साथीदार आहे. जेव्हा भक्ताच्या हृदयात अशी प्रेममय भावना जागृत होते, तेव्हा त्याला जगातील कोणत्याही आधाराची गरज राहत नाही. कारण सर्व शास्त्रांचे सार आणि वेदांचे मूर्त स्वरूप असलेला परमेश्वरच त्याचा सांगाती प्राणसखा बनलेला असतो. ओळी क्रमांक 2. म्हणोनी नाही आणिकांचा पांग, सर्व जाले सांग नामे एका. संत तुकाराम महाराज या ओळीत नामस्मरणाची अद्वितीय महिमा आणि परमेश्वरावरील अखंड विश्वास व्यक्त करतात. म्हणोनी नाही आणिकांचा पांग म्हणजेच जेव्हा मला सर्व शास्त्रांचे सार असलेला, वेदांचे मूर्त स्वरूप असलेला परमेश्वर प्राप्त झाला, तेव्हा मला इतर कोणाच्याही आधाराची, मदतीची किंवा आश्रयाची आवश्यकता उरली नाही. येथे संत सांसारिक नात्यांचा तिरस्कार करत नाहीत, तर परमेश्वराच्या सहवासाची श्रेष्ठता सांगत आहेत. मानवी जीवनात प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या आधाराच्या शोधात असतो. कधी धनाचा आधार, कधी मान सन्मानाचा, कधी नातेसंबंधांचा, तर कधी स्वतःच्या बुद्धीचा. परंतु हे सर्व आधार तात्पुरते असतात. परिस्थिती बदलली की हे आधारही बदलू शकतात. संपत्ती नष्ट होऊ शकते, मित्र दूर जाऊ शकतात, शरीर साथ सोडू शकते आणि बुद्धीही भ्रमित होऊ शकते.
परंतु परमेश्वराचा आधार असा आहे जो कधीही कमी होत नाही, तुटत नाही किंवा सोडून जात नाही. सर्व जाले सांग नामे एका या शब्दांत संत नामनाहिमेचे गूढ उलगडतात. नामी एका म्हणजे भगवंताच्या एका नामाच्या सामर्थ्याने. संत सांगतात की जे काही साध्य करायचे होते, जे ज्ञान प्राप्त करायचे होते, जे समाधान शोधायचे होते, ते सर्व मला भगवंताच्या नामातच मिळाले. नामस्मरणामुळे मन शुद्ध होते, चित्त स्थिर होते आणि हृदयात परमेश्वराचा अनुभव जागृत होतो. त्यामुळे बाह्य गोष्टींमध्ये शोधले जाणारे सुख आणि समाधान नामातच सापडते. वारकरी संत परंपरेत नामाला विशेष महत्व आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराज यांनी सतत नामस्मरणाचा मार्ग दाखवला. कारण नाम ही भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये जिवंत दुवा आहे. ज्या क्षणी भक्त प्रेमाने भगवंताचे नाम घेतो, त्या क्षणी त्याचे मन भगवंताशी जोडले जाते. ओळी क्रमांक 3. सगुण निर्गुण जयाचीही अंगे, तोची आयान संगे क्रीडा करी. संत तुकाराम महाराज या ओळीत परमेश्वराच्या अनंत आणि अगाध स्वरूपाचे वर्णन करतात. भारतीय अध्यात्मात परमेश्वराचे 2 मुख्य प्रकार सांगितले आहेत, सगुण आणि निर्गुण. सगुण म्हणजे गुण, रूप, नाव आणि आकार असलेले ईश्वर स्वरूप. विठ्ठल, श्रीराम, श्रीकृष्ण, शिव किंवा देवी यांची आपण जी भक्तिभावाने पूजा करतो ते सगुण स्वरूप होय. तर निर्गुण म्हणजे कोणताही आकार, रंग, रूप किंवा मर्यादा नसलेले परब्रह्म, जे सर्वत्र व्यापून आहे, ज्याला प्रारंभ आणि अंत नाही, ते निर्गुण स्वरूप होय. संत म्हणतात की ज्याच्या या दोन्ही अवस्था आहेत, जो सगुणही आहे आणि निर्गुणही आहे, तोच परमेश्वर माझ्यासोबत खेळतो, वावरतो आणि माझा सहचर बनतो. ही कल्पना अत्यंत अद्भुत आहे, ज्याला वेद पूर्णपणे वर्णन करू शकत नाहीत. ज्याचे स्वरूप अनंत आहे, तोच सर्वशक्तिमान परमेश्वर भक्ताच्या प्रेमामुळे त्याच्या जवळ येतो आणि त्याच्यासोबत क्रीडा करतो. तुमची आयान संगे क्रीडा करी या शब्दांत भक्तीतील सख्यभावाचे दर्शन घडते. संतांच्या दृष्टीने परमेश्वर हा केवळ पूजेसाठी दूर बसलेला देव नसतो, तो त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षणात सहभागी असतो. भक्त जेव्हा प्रेमाने भगवंताला हाक मारतो, तेव्हा भगवंत त्याच्या जवळ येतो, त्याच्या आनंदात आनंद मानतो, दुःखात धीर देतो आणि जीवन प्रवासात सतत सोबत राहतो. भगवान श्रीकृष्ण आणि गोकुळातील गोप गोपिका तसेच सुदामासोबतचे त्यांचे नाते हे याच भावनेचे सुंदर उदाहरण आहे. परमेश्वराने आपल्या भक्तांशी मित्र, सखा आणि सहचर म्हणून वागण्याचा आदर्श घालून दिला. संत तुकाराम महाराजांनाही विठ्ठलाचा असा जिव्हाळ्याचा अनुभव आला होता. म्हणून ते सांगतात की सगुण निर्गुण अशा सर्व रूपांचा स्वामी असलेला परमेश्वर माझ्या सहवासात प्रेमाने रमतो. ओळी क्रमांक 4. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, स्वयंभू आयते केले नवो. संत तुकाराम महाराज या अभंगाच्या शेवटच्या ओळीत भक्ताच्या आध्यात्मिक महानतेचे अत्यंत गूढ तत्व सांगतात. प्रथम दर्शनी ही ओळ वाचताना असे वाटू शकते की संत स्वतःचा मोठेपणा सांगत आहेत, परंतु प्रत्यक्षात येथे अहंकाराचा लवलेशही नाही. उलट परमेश्वराच्या कृपेने भक्ताला प्राप्त होणाऱ्या दिव्य अवस्थेचे वर्णन आहे. आम्ही विधीचे जनिते, यामध्ये विधी म्हणजे ब्रह्मदेव. संत म्हणतात की आम्ही अशा परमेश्वराचे भक्त आहोत जो ब्रह्मदेवालाही जन्म देणारा आहे, ज्याच्यापासून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली, ज्याच्या इच्छेने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे कार्य चालते, त्या परमेश्वराशी आमचे नाते जोडले गेले आहे. त्यामुळे भक्ताचे सामर्थ्य हे त्याच्या स्वतःच्या शक्तीमुळे नसून परमेश्वराच्या कृपेने असते. स्वयंभू आयते केले नवो या शब्दांत संत एक अत्यंत महत्वाची गोष्ट स्पष्ट करतात. स्वयंभू म्हणजे स्वतःच्या बळावर निर्माण झालेला. संत म्हणतात की आम्ही आमच्या स्वतःच्या सामर्थ्याने, बुद्धीने किंवा कर्तृत्वाने या अवस्थेला पोहोचलो नाही. आम्हाला जे काही प्राप्त झाले आहे ते सर्व भगवंताच्या कृपेनेच प्राप्त झाले आहे. आमची भक्ती, आमचे ज्ञान, आमचे वैराग्य आणि आमची आध्यात्मिक उंची ही आमची कमाई नसून ईश्वराने दिलेली देणगी आहे. यामध्ये संतांचा नम्रपणा स्पष्ट दिसून येतो. सामान्य माणूस एखादी छोटी गोष्ट मिळाली तरी त्याचा अभिमान बाळगतो, परंतु संतांना परमेश्वराचा प्रत्यक्ष अनुभव मिळूनही ते स्वतःचे श्रेय घेत नाहीत. ते सर्व काही भगवंतालाच अर्पण करतात. हीच खरी संतवृत्ती आहे. या ओळीमधून आपल्याला एक मोठी शिकवण मिळते. जीवनात यश, ज्ञान, संपत्ती किंवा आध्यात्मिक प्रगती मिळाली तर त्याचा गर्व करू नये.
कारण प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराच्या कृपेनेच प्राप्त होते. जिथे नम्रता असते तिथे कृपा असते, आणि जिथे कृपा असते तिथे परमेश्वराचे वास्तव्य असते. शिकवण. या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की जीवनातील सर्वात मोठी संपत्ती म्हणजे परमेश्वराचा सहवास. ज्याला देवाचा आधार मिळाला त्याला जगातील इतर कोणत्याही आधाराची गरज राहत नाही. भगवंताचे नाम, त्याच्यावरील अखंड श्रद्धा आणि प्रेम यामुळे मनाला खरे समाधान मिळते. सगुण असो किंवा निर्गुण, परमेश्वर भक्ताच्या प्रेमाला नेहमी प्रतिसाद देतो. मात्र या भक्तीमागे अहंकार नसून नम्रता असावी. जे काही मिळाले आहे ते सर्व देवकृपेने मिळाले आहे, ही भावना जपली पाहिजे. आयुष्यात कितीही यश मिळाले तरी देवाचे स्मरण आणि नम्रता सोडू नका. शेवटी जगातील सर्व नाती मागे राहतात, पण देवाशी जोडलेले नाते कधीच तुटत नाही. त्याच प्रेमळ सख्याच्या चरणी आपले मन सदैव अर्पण राहो. राम कृष्ण हरी.